अयोध्येसाठी आमचा प्रवास सुरू झाला बंगळुरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून. विमानात बसताक्षणी हवाई सुंदरीने घोषणा केली की विमान थोड्याच वेळात अयोध्येसाठी उड्डाण भरेल आणि 2 तासातच आम्ही पोहोचलो होतो अयोध्येच्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर. या विमानतळावर मधुबानी कलाकृतीची चित्रे पाहायला मिळतील. ही चित्रे पारंपरिक नैसर्गिक रंगांनी नैसर्गिक घटकासह काढलेली आहेत, ज्यात रामायण आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास दर्शवला जातो. अयोध्येच्या रस्त्यावरून आम्ही पोचलो शरयू नदीच्या तटाला. शरयू नदीला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते आणि अनेक भाविक येथे पवित्र स्नान करतात. असे म्हणतात की या नदीत स्नान करूनच श्रीराम यांनी आपल्या वनवासाची सुरुवात केली होती. त्यानंतर आम्ही पोचलो लता मंगेशकर चौकात. या चौकामध्ये स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 14 टन वजनाची आणि 40 फूट लांबीची एक मोठी वीणा बसवण्यात आली आहे, ज्याचे शिल्पकार आहेत राम सुतार. हा चौक पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ बनला आहे, कारण हे एक आकर्षक सेल्फी हॉटस्पॉट आहे, जिथे आम्ही सुद्धा सेल्फी घेतली. अयोध्येतील रस्त्यावर तुम्हाला छोट्या छोट्या मूर्ती आणि पूजेचे सामान विकणारी अनेक छोटी मोठी दुकाने मिळतील. श्रीराम लिहिलेले भगवे झेंडे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दिसून येतील. कृत्रिम दागिने विकत बसलेल्या परप्रांतातील स्त्रियाही आपल्याला पाहायला मिळतील. हनुमानगडी हे एक टेकडीवर बसलेले हनुमानाचे मंदिर आहे आणि या मंदिरात पोहोचण्यासाठी 76 पायऱ्या चढाव्या लागतील. प्राचीन कथेनुसार भगवान हनुमान अयोध्येच्या रक्षणासाठी येथे वास्तव्य करतात असे मानले जाते. हनुमानगडीला भेट दिल्यानंतर श्रीरामलल्लाच्या दर्शनासाठी जावे लागते, कारण हा एक पारंपरिक नियम आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता आम्ही निघालो भगवान श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी. जात असताना जय श्रीराम ही गर्जना ऐकत व करत पुढे निघालो. मंदिरामध्ये प्रवेश निःशुल्क आहे आणि प्रवेश करण्यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा चाचणीतून जावे लागते. या मंदिरात दर्शनासाठी दररोज लाखो भाविक येतात. अनेक हिंदूंचा विश्वास आहे की ही जागा भगवान श्रीरामांची जन्मभूमी आहे, त्यामुळे हे ठिकाण हिंदूसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. आणि आता शेवटचा क्षण, श्रीरामांचे दर्शन. दर्शनाने मन भरून जाते आणि आपले जीवन सार्थक झाले याची अनुभूती होते.